नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया नवीन वेतन आयोग, पदोन्नती, वेतनवाढ करिता परीक्षा अभ्यासक्रम उत्तीर्ण आवश्यक। जाणून घ्या अपडेट। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। केंद्र सरकारकडून नवीन वेतन आयोगामध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी नियमावली जाहीर केली जात आहे। सरकारी यंत्रणा अधिक सक्षम व्हावी याकरिता नवीन वेतन आयोगामध्ये बदल करून नागरिकांना अधिकाधिक सुविधा पुरविण्याचा मानस असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। केंद्र सरकारने नुकतेच जाहीर केल्यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीकरिता डिजिटल माध्यमाचे कोर्स करावे लागणार आहे। पदोन्नतीकरिता डिजिटल कोर्स। केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांची पदोन्नतीकरिता सेवा ज्येष्ठता ग्राह्य न धरता सेवा कालावधीनुसार 6 कोर्स निश्चित करण्यात आलेले आहेत। त्यानुसार पदोन्नतीकरिता सर्व सदर कोर्सेस उत्तीर्ण होणे आवश्यक असणार आहे। सदर डिजिटल कोर्स हे कर्मयोगी पोर्टलवर उपलब्ध करून दिले जाणार असून अभ्यासक्रमाची सुरुवात लवकरच सुरू करण्यात येणार आहे। सदर कोर्सेस हे ऑनलाईन असल्याने अवांतर वेळामध्ये पूर्ण करता येणार आहेत। या कोर्सेसच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे मूल्यांकन देखील केले जाणार आहे। वेतनवाढीकरिता परीक्षा। पदोन्नतीकरिता कोर्सेस अनिवार्यता करण्यात आलेली असल्याने 8व्या वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांची वार्षिक परीक्षांचे आयोजन करण्याचा मानस सरकारचा असू शकतो। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।